स्वामी, हे तुमच्या हातात काय आहे? म्हणजे शाळीग्रामासारखं दिसतंय खरं, पण स्वामी, एवढ्या एकाग्रतेने त्याच्याकडे काय पाहताय? हे काय आहे? कुणी आहे का तिथे खाली? जमिनी खालून काहीतरी सरकतंय असं का वाटतंय? असं वाटतंय की खालून कोणीतरी हात वर ढकलतंय. ही कल्पना आहे की संकेत? हळप्पा भाऊ, स्वामी काय करत असतील आणि या दगडावर एवढा दाब का देत आहेत? गोपाळ बुवा, ही लीला अनुभवायला मिळणं हे आपलं भाग्यच नाही का? स्वामी, हे दिव्य रूप आहे. तुमच्या या अलौकिक लीलेचे आम्ही साक्षीदार झालो. खरंच आम्ही धन्य झालो. दशावतारातला दुसरा अवतार म्हणजे कुर्म अवतार. बहुतेक स्वामी राजाराम भाऊंना कुर्म अवताराचं दर्शन घडवणार आहेत. म्हणजे प्रत्येक अवतारात राजारामाचा उत्कर्ष होत चाललाय आणि प्रत्येक दर्शनात त्याचा अहंकारही पुसला जातोय. शिव शंकर शंभो. हे तर कासव आहे. हे इथे कसं आलं? मी खरंच बघतोय का कासव? म्हणजे हा योगायोग नाही, ही कृपेचीच खून की आणखी कसला तरी संकेत? कसं सांगू आता हिला? सिद्धी नाही, पण तिने जर वाचन थांबवलं तर नियमभंग होईल. आश्चर्यच म्हणावं लागलं. आधी तो मासा दिसला आणि आता हा कासव. हे असे भास का होत आहे? राजारामा, तुला अजूनही आम्हाला ओळखता येत नाहीये. थोडं पाणी पी. काहीही न खाता पिता सिद्धी अखंड वाचते. ही काय अपार भक्ती आहे. पण हे पाहत नाही. नको सिद्धी, इतके कष्ट नको उचलूस. माझ्यामुळे तुला हे भोग भोगावे लागतात. सिद्धी, बाळा तुला सुखात ठेवायचं, फुलासारखं जपायचं, कधीच कसलीही दोषीच पडू द्यायची नाही अशी शपथ होती माझी. आज मात्र माझ्यामुळेच तू इतकं सगळं सहन करतेस. माझ्या पापांचं ओझं वाचनाच्या प्रत्येक शब्दात वाहतेस.
स्वामी तिच्या सगळ्या वेदना मला द्या, तिला काही होऊ देऊ नका स्वामी. राजारामा, सिद्धी आम्हालाही लेकीप्रमाणे आणि आम्ही आमच्या लेकीला त्रास होऊ देणार नाही. मात्र ज्याप्रमाणे सोन्याला झळण्याकरता आगीत तापावं लागतं, त्याचप्रमाणे सिद्धीला या विश्वात वावरण्याकरता आम्हाला तिला सक्षम बनवावंच लागेल. एक भक्त म्हणून तिला घडवावं लागेल. हा तिला होणारा त्रास नाही, तर तिच्यावर होणारे संस्कार आहेत आणि सिद्धी घडत आहे. स्वामी, म्हणजे आता तिची परीक्षा आहे. शिव शंकर शंभो. अरे देवा, हा दिवा मंदवतोय, प्रकाश कमी होतोय, अजून वाचन बाकी आहे. थांबायला सांगितलं नाही त्या काकांनी. असं थांबता येणार नाही. हा दिवा सिद्धीच्या तपस्येचा एकमेव साक्षीदार. तोच विजला तर तिचं वाचन थांबेल. स्वामी, हे दिव्यातलं तेल कमी होत चाललंय. हा काही संकेत आहे का? स्वामी, दिव्यातलं तेल संपत चाललंय आणि ज्योतही फडफडते. स्वामी, हा दिवा फडफडतोय म्हणजे अंत नाही, ती चेतना आहे का? अरे देवा, दिवा मंदावतोय, तेलही संपतंय. आता काय करू मी? वाचन अजून पूर्ण झालं नाहीये आणि दिव्यातलं तेल संपतंय. मी उठू शकत नाही, ती वाचन थांबवू शकत नाही. दिवा विजला म्हणजे सगळं संपलं. अंधारात वाचता येणार नाही आणि तिचे इतके कष्ट, तिची तपस्या सगळं वाया जाईल. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. स्वामी, अहो, ही ज्योत कधीही शांत होईल असं वाटतंय. स्वामी माऊलींचे डोळे दिव्यात खिळले. हा काही साधा दिवा नाही, ही काही साधी परिस्थिती नाही. नक्कीच काहीतरी घडतंय. मोठी लीला सुरू आहे. श्री स्वामी समर्थ. जेव्हा प्रकाश मरणासारखा दिसतो तेव्हा तोच पुन्हा जन्म घेतो. हा दिवा म्हणजे आमच्या भक्तीचं प्रतीक. जोवर भक्ती जिवंत आहे तोवर आमचा प्रकाश विझू शकत नाही. स्वामी, दिवा पुन्हा उजळतोय. ही काय अद्भुत लीला आहे. बाळप्पा, आमची लीला म्हणजे आमचं मौन. ते समजण्यासाठी डोळे नाही, भाव पाहिजे. आम्ही जिथं शांत दिसतो तिथंच कृपा घडत असते. वाचन थांबवायचं नाही. जोपर्यंत वाचन चालू आहे तोपर्यंत अंधाराचं अस्तित्व नाही.
सिद्धी अंदाज झाला वाचशील कसं तू आता सिद्धी स्वामी स्वामी माझ्याकडनं काही चूक झाली का? आता माझं वाचन अपूर्ण राहील. स्वामी तुमच्या कृपेचं जर हेच प्रतीक असेल तर कृपा करा आणि प्रकाश द्या सिद्धीला. श्री स्वामी समर्थ. स्वामी हे कसं घडलं? आणि दिव्यातलं तेलही संपलं होतं. ही नक्कीच स्वामी तुमची कृपा असणार आहे. श्री स्वामी समर्थ. हा स्वामींचा चमत्कार आहे. त्यांनी तिचं वाचन अर्ध्यावर थांबू दिलं नाही. ही खरोखरीच कृपा आहे. स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष आहे. अंधार कितीही घनदाट असो त्यांचं नाव घेतलं की प्रकाश आपोआप जन्म घेतो. भक्ताचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याकरता मी नेहमी धावून जातोच. आज ज्याप्रमाणे सिद्धीचं रक्षण केलं त्याचप्रमाणे आम्ही पृथ्वीचे रक्षण केलं होतं. वराह अवतार घेऊन हिरण्य राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी नेऊन ठेवलं होतं आणि आम्हाला पृथ्वीच्या रक्षणाकरता त्या राक्षसाचा वध करावा लागला. स्वामी म्हणजे आता तुम्ही राजाराम भाऊंना वराह अवताराचं दर्शन घडवणार आहात का? शिव शंकर शंभो. सिद्धी वाचन थांबवू नको. मी हकलतो त्याला. चल जा चल जा चल. अजूनही ओळखलं नाही. समोर उभा असतानाही मन भीतीने झाकलं आहे. भक्ती जेव्हा धैर्य बनते तेव्हाच कृपा दिसते राजारामा. श्री स्वामी समर्थ. रक्षण करा स्वामी. या संकटातून वाचवा वाचवा स्वामी. थांबायला सांगितलं नाही त्या काकांनी. असं थांबता येणार नाही. शिव शंकर शंभो. गोपाळा जेवढी लिहून झाली आहे तेवढी पखर घेऊन ये. जशी आपली आज्ञा स्वामी.
सिद्धी सिद्धी नको करू असं. नाही, थांबायचं नाही. जोवर बखर संपत नाही तोवर हा श्वासही थांबायचा नाही. स्वामी, तुम्ही स्वतः बखर वाचणार आहात का? चुकलं माझं स्वामी, चुकलं माझं. चुकलं माझं स्वामी. स्वामी, चुकलं माझं. माझ्याकडनं ही चूक झालीच कशी? रात्रभर मला झोप आवरायची होती. माझ्याकडनं नियमभंग झाला. वाचन अर्ध्यावर थांबलं. चूक झाली स्वामी, माझ्याकडनं चूक झाली. नको ग. बाबा, माझ्या हातून मोठी चूक झाली. मी झोपी गेले. आता मला पहिल्यापासून वाचन सुरू करावं लागणार. बाबा, बाबा, मी आता पहिल्यापासून वाचनाला सुरुवात करते. हे कसं झालं? ही इतकी पानं पुढे कशी गेली? माझं वाचन तर इतक्या पुढे गेलंच नव्हतं. मग हे पुढचं कोणी वाचलं? ही पानं तर वाऱ्याने उडाली नसतील ना? आणि हे पुढच्या पानावर सरकू कसं शकतं? इथे तर कोणी दिसतही नाही. श्री स्वामी समर्थ. ही सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामींच्या अस्तित्वाची साक्षच. ह्या पुढचं वाचन सिद्धी स्वतः करायला आली आहे तिला जाग. स्वामी, तुमच्यासारखा भक्तवत्सल गुरु मिळणं हे भक्ताचं भाग्यच आहे. तुम्ही त्यांच्यावर फक्त कृपा करत नाही, तुम्ही त्यांच्या वतीने भक्तीही करता. स्वामी, तुम्ही सिद्धीचा नियमभंग होऊ दिला नाही. तिचं वाचन थांबवलं नाही. तिची सेवा अर्धवट होऊ दिली नाही. खरं स्वामी, हा चमत्कार नाही तर तुमची करुणा दृष्टी आहे. आम्ही धन्य आहोत स्वामी, धन्य आहोत. सेवा घडते आहे. आता प्रसाद देण्याची वेळ समीप आली आहे. बघूयात त्यांना याची जाणीव होतीये की नाही.